नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे एओनएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. या कायद्याबद्दल आज आपण इथे सखोल माहिती इथं आपण घेणार आहोत की हा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट कधी वापरण्यात येतो, कधी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो, कोणावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि जामीन कशा पद्धतीनं तिथं दिल्या जाऊ शकते, या संदर्भात पूर्ण या विषयासंदर्भात आपण आज इथं अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट याबद्दल इथं आपण बघणार आहोत. तर कोणत्या प्रकरणात अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट दाखल केला जातो त्या संदर्भात सुद्धा आपण इथं माहिती घेणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो, हे बघा की तुम्ही जर डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचत असाल तर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टच्या संदर्भात गुन्हे दाखल होणं ही फार साधारण बाब झाली आहे आता. ठीक आहे, काही जे महत्त्वपूर्ण नावं इथे मी लिहिलेले आहे. एक आहे फादर स्टॅन स्वामी, उमर खालिद, आनंद तेलतुंबडे, सचिन वाजे. या सगळ्या व्यक्तींवर एक कॉमन गोष्ट काय आहे की त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत करण्यात आलेले आहे. इव्हन विद्यार्थी मित्रांनो, CAA हा कायदा जेव्हा पारित करण्यात आला त्याला जो विरोध करण्यात आला होता त्या विरोधकांवर देखील अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत काय दाखल करण्यात आले, गुन्हे दाखल करण्यात आले. ठीक आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आहे. या कायद्याच्या निर्मितीपासून ते त्यात झालेल्या बदलांमध्ये अनेकदा हा कायदा वादात सापडला आहे. वादात सापडण्याची कारण काय आहे ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला दहशतवादी ठरवून शिक्षा ज्या कायद्याअंतर्गत दिली जाते तो हाच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. विद्यार्थी मित्रांनो, हे इथं लक्षात ठेवा की जेव्हा हा कायदा बनवण्यात आला होता तेव्हा फक्त संघटनेवर गुन्हे दाखल केल्या जाऊ शकत होते, पण त्यानंतर जे काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स किंवा बदल करण्यात आले कायद्यामध्ये त्यामध्ये व्यक्तीवर सुद्धा या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आता केला जाऊ शकतो. तो बदल 2019 मध्ये झाला. ठीक आहे, आता हा जो कायदा आहे हा 1967 मध्ये हा कायदा अंमलात आला आणि त्यानंतर या कायद्यात 6हून अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या, म्हणजे ज्याला आपण अमेंडमेंट्स म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पण प्रत्येक सुधारणेत हा कायदा आणखीनच कडक होत गेला. UAPA सारखा कायदा एखाद्या व्यक्तीवर लागणं म्हणजे त्यातून सहजासहजी त्याची सुटका होणं शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं आवर्जून सांगू इच्छितो की एकदा जर कोणावर कोणत्या व्यक्तीवर किंवा कोणत्या संघटनेवर या कायद्याअंतर्गत जर गुन्हा दाखल करण्यात आला तर मिनिमम 6 महिन्याचा तुरुंगवास त्याचा फिक्स असतो. ठीक आहे, मिनिमम 6 महिन्याचा तुरुंगवास त्याचा फिक्स असतो. जर प्रथमदर्शी त्याच्यावर जे काही आरोप करण्यात आले त्यात थोडं जरी तथ्य वाटलं न्यायालयाला तर त्याला 6 महिन्याचा तुरुंगवास फिक्स असतो. ठीक आहे, कुठल्या प्रकरणात अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट दाखल केला जाऊ शकतो? भारताचं अखंडत्व, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या गोष्टीवरून UAPA लावला जातो. नेमक्या कोणत्या गोष्टीवर UAPA लावला जाईल हे ठरलेलं नाही, म्हणजे काय आर्बिट्ररी प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, सरकारला वाटलं की स्पेसिफिक गोष्ट देशविरोधी आहे, देशविघातक आहे, तर सरकार अशा लोकांवर किंवा अशा संघटनेवर काय लावू शकतं, UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर बंदी करू शकते. पण सोप्या भाषेत त्याची व्याख्या सांगायची झाली तर दहशतवादी कारवाया करणं किंवा त्या कृतीत सामील होणं हे अशा व्यक्तींवर किंवा अशा संघटनेवर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन समर्थन देणं, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणं, प्लॅनिंग करणं अशा कृती केल्याने UAPA लागू शकतो. ठीक आहे, 2004, 8, 12, 19 मध्ये या कायद्यात महत्वाच्या सुधारणा झाल्या. त्यातल्या सर्वात 2 महत्वपूर्ण सुधारणा ज्या झाल्या त्या आहे 2004 मध्ये आणि 2019 मध्ये. 2004 मधील सुधारणा कोणत्या होत्या त्या इथं आपण बघणार आहोत. आता दहशतवाद आणि बेकायदेशीर कृत्य यातलाही फरक समजून घ्यायला हवा. कारण काय की 2004च्या आधी अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत जे गुन्हे दाखल केले जायचे ते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यायचे. पण 2004 मध्ये दहशतवादी कारवाया सुद्धा याच्यात काय करण्यात आल्या, ऍड करण्यात आल्या. 2004 पर्यंत UAPA मध्ये दहशतवादासंदर्भात तरतुदी नव्हत्या. 2004 मध्ये झालेल्या एका सुधारणेनंतर UAPA मध्ये दहशतवादासंबंधी कायदे किंवा तरतुदी करण्यात आला. याचं प्रमुख कारण असं होतं विद्यार्थी मित्रांनो की याआधी पंजाबमध्ये सुद्धा दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी तिथे एक कायदा पारित करण्यात आला होता, टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, ज्याला टाडा म्हणतात. हा टाडा सुद्धा कायदा 1995 मध्ये तिथं संपवण्यात आला आणि कंदाहार विमान अपहरानंतर सरकारने अजून एक कायदा पारित केला, तो होता प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज, ज्याला पोटा म्हणतात. हा पोटा सुद्धा काय करण्यात आला, रद्द करण्यात आला 2004 मध्ये. आणि या पोटामधले काही जे प्रोव्हिजन्स होते ते प्रोव्हिजन्स कुठे ऍड करण्यात आले, UAPA मध्ये ऍड करण्यात आले आणि त्याच्यातला महत्वपूर्ण प्रोव्हिजन होतं दहशतवाद संदर्भातलं होतं. ठीक आहे, तर मग हे प्रमुख सुधारणा 2004 मध्ये करण्यात आला. त्यानंतर 2019 मधील बदल कोणत्या तिथं बघूया. 2019 पर्यंत UAPA हा संघटनांवर लागत होता, म्हणजे जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यावर बंदी लागत होती, पण कुठल्या एका व्यक्तीवर नव्हे. पण 2019 मध्ये गृहमंत्री अमित शहानी या कायद्यात सुधारणा करत संघटनांसोबतच एखाद्या व्यक्तीवरही
संघटनेवरही UAPA लावण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली. कारण एखाद्या संघटनेवर UAPA लावून त्या संघटनेचं काम थांबू शकतं, पण त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती मात्र दहशतवादासंबंधी त्याची कट कारस्थानं सुरूच ठेवू शकतात. त्यामुळे व्यक्तीवरही UAPA लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता UAPA आणि त्या संदर्भातल्या आणखी महत्वाच्या गोष्टी काय, UAPA मुळे केंद्र सरकारला खूप अधिकार मिळाले आहेत. ठीक आहे, म्हणजे मी आताच म्हटलं की केंद्र सरकारला वाटलं जर कोणीही देशविघातक कारवाई करत असेल, ठीक आहे, किंवा सहाय्यकता जरी असेल तरी केंद्र काय करू शकतं, त्याच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करू शकतं. असे बरेचसे केसेस समोर आले विद्यार्थी मित्रांनो की जिथे काही व्यक्ती किंवा काही संघटना ज्या सरकारच्या मतप्रभावाच्या विरुद्ध काम करत होत्या त्यांच्यावर सुद्धा UAPA अंतर्गत तिथं कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारला वाटलं एखादी व्यक्ती बेकायदेशीर गोष्ट करते तर त्याला ऑफिशियल गॅझेटमध्ये टाकतं आणि केंद्रीय यंत्रणा तपास किंवा अटक करू शकतात. आता हे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी UAPAचा वापर होईल असा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. म्हणजे काय की सरकार काय करू शकतं की आपल्या मतप्रभावाविरुद्ध जर कोणती संघटना किंवा कोणता व्यक्ती कारवाई करत असेल किंवा काही कामं करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा बंदी आणू शकते. कोणता कायदा लावून, UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. या अशा कायद्यांना ड्रॅकोनियन ऍक्ट सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतात, ड्रॅकोनियन ऍक्ट किंवा ड्रॅकोनियन कानून सुद्धा इथं म्हटलं जातं. ठीक आहे, इव्हन हा कायदा परदेशी नागरिकांविरोधातही लागू शकतो. म्हणजे कसं, जर परदेशी नागरिक भारतामध्ये कोणत्याही दहशतवादी कारवाई करण्यासंदर्भात तिथं त्यांचा समावेश असेल तर त्यावर त्या लोकांवर सुद्धा काय लावू शकतो, UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. या कायद्यातली सगळ्यात मोठी तरतूद आहे ती जामिनाची. ठीक आहे, UAPA मध्ये जामीन मिळत नाही, सहजासहजी जामीन मिळत नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मधून जर कोर्टाला वाटलं की प्रथम दर्शनी हे आरोप खरे आहेत तर अशा परिस्थितीत जामीन मिळत नाही आणि त्याला किमान 6 महिने तुरुंगवास भोगावाच लागतो. किती महिने विद्यार्थी मित्रांनो, 6 महिन्याचा तुरुंगवास त्या स्पेसिफिक व्यक्तीला ज्याच्यावर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत हे कारवाई करण्यात आलेली आहे त्याला मिनिमम तेवढा भोगावा लागतो. आणि त्यानंतर देखील जर सरकारी वकिलांनी पुरावे सादर केले आणि ते जर पुरावे त्या व्यक्तीविरोधात असेल आणि कोर्टाला जर ते पटले तर 6 महिन्यानंतर सुद्धा त्याला जेलमध्ये राहावं लागू शकतं. हे बघा, काही काही केसेस अशा झाल्या विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये UAPA दाखल केल्यानंतर देखील लोकांना जामीन मिळालेला आहे. पण अशा परिस्थितीत काय झालंय की जे सरकारी वकील आहे, जे सरकारची बाजू तिथे ठेवायला गेले, त्यांनी काही विरोध न केला म्हणून त्यांना जामीन मिळाली. ठीक आहे, म्हणजे जामीन मिळणं पॉसिबल आहे पण फारच कठीण प्रक्रिया आहे ती. एकंदरीत हे बघा विद्यार्थी मित्रांनो की 2019 मध्ये जेव्हा बदल करण्यात आले त्यानंतर केसेसचं प्रमाण खूप वाढलंय. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट एकूण जो कन्व्हिक्शन रेट आहे, ज्याला म्हणजे जे सिद्ध होणारे प्रकरण आहे ते फक्त 2.2% आहे. म्हणजे जेवढ्या केसेस या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात येतात त्या अंतर्गत फक्त म्हणजे 100 पैकी फक्त 2.2% केसेस काय येतात त्या सिद्ध होतात. म्हणजे त्यांचा रिझल्ट येतो, पॉझिटिव्ह रिझल्ट येतो आणि बाकीच्या केसेस फेटाळल्या जातात. एकंदरीत हे बघा, पेंडिंग केसेस अंडर UAPA ऑन द राईज हा एक ग्राफ मी इथं मेन्शन केलेला आहे. 2014 ते 2020 पर्यंतचा स्टॅटिस्टिक्स आहे. काय होत आहे, केसेस सतत वाढत आहे आणि केसेस रिपोर्टेड ड्युरिंग द इयर म्हणजे 2020 मध्ये किती 796 केसेस रिपोर्ट करण्यात आले. हा डेटा विद्यार्थी मित्रांनो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनी पब्लिश केलेला होता. 2019 मध्ये 1226 म्हणजे बघा प्रकरण दाखल UAPA अंतर्गत जे प्रकरण दाखल किंवा गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांचं प्रमाण काय होत आहे, दिवसेंदिवस इथं वाढतच आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट या कायद्या अंतर्गत पूर्ण माहिती इथे घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.